अगं किरण, झाले का आवरून? चल ना पटकन जाऊन येऊयात. किती वेळ लागतो तुला रेडी व्हायला? अरे थांब ना यार, माझ्या कानातलेच भेटत नाहीये. कुठे ठेवलेत मी? काय ग तू असं कसं ठेवतेस कुठेही? तुला कसं ठेवायचं ते सुद्धा कळत नाही का? चल मी तुला सांगते आज कसं ठेवायचं ते. अरे यार अरे यार, कुठल्या डब्यात ठेवलं काय आठवतच नाहीये मला. तर असं हे सगळ्यांसोबतच होत असतं. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्याला कुठे जायचं असेल बाहेर, अगदी घाईच्या वेळेमध्ये आपल्याला जायचं असेल आणि जिथे आपल्याला 15 मिनिटात झटपट रेडी व्हायचं असेल तिथे आपल्याला अर्धा तास लागतो. का? तर ह्या अशा कारणांमुळे. कारण आपण ज्वेलरी ही आपली व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवत नाही. व्यवस्थित ज्वेलरी ऑर्गनाईज करून ठेवली तर तितकाच आपला वेळ वाचतो आणि झटपट आपल्याला जागच्या जागी गोष्टी मिळतात. त्याच्यामुळे आपला टाईमसुद्धा वाचतो आणि अगदी आपण कमी वेळामध्ये झटपट असे छान असे सुंदर रेडीसुद्धा होतो. आणि कित्येक वेळा असं होतं ना की आपण ज्वेलरी व्यवस्थित ऑर्गनाईज करून न ठेवल्यामुळे आपल्याकडे कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या नाही आहेत आणि कोणत्या वेळेस आपल्याला ती गोष्ट घालायची असेल पण आपल्याला आठवतच नाहीये ती आपल्याकडे आहे. विनाकारण आपण नवीन सुद्धा घेतो किंवा त्यावेळेस ती घालायची राहून जाते. अशा बऱ्याच गोष्टी या महिलांसोबत होत असतात. त्याच्यासाठी आपण आपली ज्वेलरी ऑर्गनाईज करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपला वेळ तर वाचणारच आहे, तसंच आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित सुद्धा राहणार नाहीयेत. इकडे तिकडे पडून सुद्धा खराब सुद्धा होणार नाहीत किंवा तुटणार नाहीत. त्याची शाईन चमक जी आहे ती छान अशी व्यवस्थित राहते. तर कशा पद्धतीने ज्वेलरी ऑर्गनाईज करायची याच्या मी छान अशा 10 टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ खूप असा हेल्पफुल होणार आहे, सगळ्यांना उपयोगी होणारा असा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ हा खूप छान असा हेल्पफुल होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशा पद्धतीने तुम्ही खरंच ज्वेलरी जर तुमची ऑर्गनाईज करून ठेवली तर अगदी व्यवस्थित राहते आणि अगदी तुमचा वेळ सुद्धा ह्याच्यामध्ये छान असा वाचतो. टिप नंबर 1 आहे की जी ज्वेलरी तुम्ही वापरत नसाल, बऱ्याच दिवसांपासून ज्वेलरी जी तुम्ही अजिबात वापरलेली नाहीये ती ज्वेलरी तुमच्या कलेक्शनमधून बाजूला करा. जी तुम्ही कधी घालणार नाहीयेत किंवा तुम्हाला कधी गरज पडणार नाही अशी ज्वेलरी एकतर तुम्ही तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा घरात कोणी इतर व्यक्ती घालत असेल तर त्यांना ती देऊन टाका. या व्यतिरिक्त तुम्हाला बाहेर कोणाला द्यायची असेल तर ती डोनेट करून टाका. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती ज्वेलरी तुटलेली नसावी किंवा त्याच्यावरचे स्टोन वगैरे पडलेले नसावी. जेव्हा तुम्ही ज्वेलरी इतर कोणाला देता तेव्हा ती छान अशी असेल तरच द्या, नाहीतर ती तुम्ही टाकून देऊ शकता. एकतर कोणाला देत असेल ना कधीही तुम्ही चांगलीच असेल ज्वेलरी तरच द्या, नाहीतर खराब ज्वेलरी वगैरे कोणाला देऊ नका. कारण की मग असं व्हायला नको की यार काय देऊन तर देऊन अशी खराब ज्वेलरी दिलेली आहे असं कोणी म्हणायला नको. ते आपल्याला सुद्धा चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जी आपली ज्वेलरी आहे ती छान अशी व्यवस्थित ठेवायची आहे. तर इथे आपण आता बघू शकता मी एवढी सगळी ज्वेलरी घेतलेली आहे. ती छान अशा आपण त्याच्यामध्ये मी कोणकोणत्या वस्तू मला लागणार आहेत आणि कोणकोणत्या नाही आहेत त्या मी अशा बाजूला करून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होतं ना की जेव्हा आपण ज्वेलरी ऑर्गनाईज करतो तेव्हा आपल्याला ज्या वस्तू नको आहेत त्या एक एक्स्ट्राची स्पेस घेत असतात, ती सुद्धा स्पेस कमी होणार आहे आणि जी आपली ज्वेलरी आहे ती छान अशी ऑर्गनाईज करण्यासाठी तितकी छान अशी हेल्प होणार आहे. तर चला छान असं मी आधी ते कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत, माझ्यासाठी लागणार आहेत त्या मी काढून बाजूला घेणार आहे. ज्या नाही उपयोगी पडणार आहेत त्या मी कोणाला एकतर देऊन टाकणार आहे किंवा खराब असतील तर त्या मी टाकून सुद्धा देणार आहे. टिप नंबर 2, इथे ज्वेलरी जी आहे ती छान अशी पार्टमध्ये डिवाइड करून घ्यायची आहे आणि सगळी वेगवेगळी सिल्वर, गोल्डन, डायमंड, पर्ल्स अशी सगळी ज्वेलरी जी आहे ती वेगवेगळी करून ठेवायची आहे. त्यामुळे आपल्याला ज्वेलरी ऑर्गनाईज करायला छान अशी मदत होणार आहे. टिप नंबर 3 म्हणजे अशा पद्धतीचा तुम्ही ज्वेलरी बॉक्स घ्या जेणेकरून आपली जी ज्वेलरी आहे ती छोटी मोठी असेल तर ह्याच्यामध्ये जे सेक्शन दिलेले आहेत ते सेक्शन वाईज आपण त्याच्यामध्ये ज्वेलरी जी आहे ती मोठी असेल छोटी असेल तशा प्रमाणे ॲडजस्ट करून ठेवू शकतो. इथे बघू शकता असा जो ज्वेलरी बॉक्स आहे तो तुम्हाला ऑनलाईन जो आहे तो मिनिमम 100 पासून स्टार्टिंग आहे. तुम्ही अशा पद्धतीचा तुम्ही स्वतःसाठी एखादा ज्वेलरी बॉक्स जो आहे तो नक्की घ्या. अशा पद्धतीने ज्वेलरी बॉक्स घेतला तर तुमची ज्वेलरी जी आहे ती छान अशी ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी छान अशी मदत होते. तसेच हा जो ज्वेलरी बॉक्स आहे तो ट्रान्सपरंट आहे. त्याच्यामुळे आपण जी ज्वेलरी कुठे ठेवली आहे आणि कोणत्या कप्प्यात ठेवली ते अगदी सहज वरून दिसते आणि कोणती ज्वेलरी कशामध्ये आहे, कुठे आहे ती दिसण्यासाठी सुद्धा खूप छान अशी मदत होते. तर अशा पद्धतीचा तुम्ही ज्वेलरी बॉक्स हा नक्कीच घेऊ शकता जे आपल्याला ज्वेलरी ऑर्गनाईज करण्यासाठी खूप छान अशी हेल्प होणार आहे. यामध्ये ॲडजस्ट करण्यासाठी छान असे खाचे दिले असल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये आपली जर ज्वेलरी मोठी असेल तर अशा पद्धतीने ती ॲडजस्ट करू शकतो. जे आपल्याला ज्वेलरी जी आहे ती ॲडजस्ट करायला खूप इझी पडते. अशा पद्धतीने ज्वेलरी जी आहे ते आपण पूर्णपणे ठेवू शकतो. तुमची ज्वेलरीच्या अकॉर्डिंग अशा पद्धतीने तुम्ही छान असं ह्या बॉक्समध्ये जी आहे ती ज्वेलरी स्टोअर करू शकता किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्ण इयरिंग्स स्टोअर करायचे आहेत तर छान असे छोटे छोटे खाचे दिलेले आहेत. तुमचे जे इयरिंग्स किती छोटे आहेत मोठे आहेत त्यानुसार तुम्ही अशा पद्धतीने
जे आहे ते छान अशी ज्वेलरी ऑर्गनाईज करू शकता. जर तुम्हाला हे बॉक्स हवा असेल ह्याची लिंक मी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेकआउट करू शकता. आणि अशा पद्धतीने जो आहे ज्वेलरी बॉक्स तुम्ही नक्की घेऊ शकता. टिप नंबर 4, अशा पद्धतीचे मोठे प्लास्टिकचे डबे जे आहेत ते यूज करा. तुमच्याकडे जर नसतील किंवा घरातल्या कुठल्याही वस्तूंमध्ये असे डबे येतात तर अशा पद्धतीचे डबे तुम्ही नक्कीच यूज करू शकता, जेणेकरून ह्याच्यामध्ये तुम्ही मोठे नेकलेस वगैरे ठेवण्यासाठी छान अशी मदत होणार आहे. तर हा सुद्धा ज्वेलरी ऑर्गनाईजसाठी खूप छान असा यूजफुल हॅक्स आहे. तर अशा पद्धतीचे डबे नक्कीच तुम्ही घेऊ शकता. तसेच टिप नंबर 5 म्हणजे इथं बघू शकता की मी जी ज्वेलरी आहे ती छान अशी सेक्शन वाईज डिवाईड केलेली आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं टिप नंबर 2 मध्ये. आणि अशा पद्धतीचे जे डबे आहेत आपल्याकडे ते डबे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही छान अशी ज्वेलरी ऑर्गनाईज करायची आहे. ते बघू शकता माझ्याकडे जी गोल्डन ज्वेलरी आहे, गोल्डन म्हणजे सोन्याची नाही, जी आपली गोल्डन कलरची ज्वेलरी येते आर्टिफिशियल, ती प्रत्येक मुलीकडे वगैरे असतेच. आजकाल ट्रेडिशनल लुक वगैरे करायचं म्हटलं की बघू शकता इतक्या छान छान ज्वेलरीज आपल्याकडे अवेलेबल असतात. त्या व्यवस्थित अशा पॅकेटमध्ये छान अशा भरून ठेवायच्या आहेत पाऊचमध्ये, जेणेकरून त्याची चमक जी आहे, शाईन आहे किंवा स्टोन्स वगैरे आहेत ते पडत नाहीत. अशा पद्धतीने छान असे पॅकेट्समध्ये प्रत्येक ज्वेलरी जे आहेत वेगवेगळे सेट असे बनवून छान असे एकाच बॉक्समध्ये तुम्ही छान असे स्टोअर करू शकता. अशा पद्धतीचा तुम्ही छान असा एखादा बॉक्स घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही आडव्या पद्धतीने सुद्धा लावू शकता. तुमचे जर जे नेकलेस वगैरे छोटे असतील तर माझे थोडे मोठे मोठे पण आहेत, त्यामुळे मी अशा आडवे ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने छान असे प्लास्टिकच्या बॅगमध्ये प्रत्येक नेकलेस टाकून तो छान असा अशा बॉक्समध्ये स्टोअर करू शकतो. इथे मी माझ्याकडे जी ज्वेलरी आहे गोल्डन कलरची भरपूर सारी ज्वेलरी आहे ती एका बॉक्समध्ये छान असे स्टोअर करून घेत आहे. माझ्याकडे गोल्डन ज्वेलरी भरपूर आहे, मोत्यांची ज्वेलरी जी आहे ती मोजकीच आहे, ती सुद्धा मी या डब्यामध्ये ठेवणार आहे. जर तुमच्याकडे प्रत्येक ज्वेलरी ह्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या व्हायच्या असतील तर तुम्ही वेगवेगळ्या डब्यांमध्ये छान असे कॅरी करू शकता, वेगवेगळ्या डब्यांमध्ये छान असे स्टोअर करू शकता, जेणेकरून कसं आहे की तुम्हाला कोणते ज्वेलरी स्पेसिफिक घ्यायची असेल तर तो डब्बा जो आहे तुम्ही स्पेसिफिक ओपन करू शकता. तसंच इथं बघू शकता मी जी सिल्वर ज्वेलरी ऑक्साईड ज्वेलरी आहे ती सेपरेट एका बॉक्समध्ये ठेवलेली आहे, कारण की ती रेअरली आपण मोजक्या साड्यांवरती घालतो आणि आपलं फिक्स असतं की बाबा ही साडी घेतली आहे किंवा ही साडी घालायची म्हणजे त्याच्यावर सिल्वर जे दागिने आहेत ते जाणार आहेत, तर पटकन ते आपल्याला भेटले जातील. म्हणून त्यासाठी मी एक स्पेशल वेगळा डब्बा केलेला आहे आणि त्यामध्ये माझी जी सगळी सिल्वर ज्वेलरी आहे ती छान अशी स्टोअर केलेली आहे. तर अशा पद्धतीने छान अशा ज्वेलरी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पार्टमध्ये वेगवेगळ्या बॉक्समध्ये छान असे डिवाईड केल्या ना, तर आपल्याला जेव्हा हवी तेव्हा पटकन आपण ती ज्वेलरी निवडू शकतो. तसेच टिप नंबर 6, आता झाले इथे आपण जे आपले नेकलेस वगैरे आहेत ते छान असे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये डिवाईड करून छान असे स्टोअर करून ठेवलेले आहेत. तसेच आपण कानातले जे इयरिंग्स आहेत ते आपले सिल्वर आणि गोल्डन छान असे वेगवेगळे ठेवायचे आहेत. तर इथं बघू शकता माझ्याकडे जो हा इयरिंग बॉक्स आहे तो खूप मोठा आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्येच 2 पार्ट केलेले आहेत. एक साईडला सिल्वर ज्वेलरी आणि जी वेस्टर्न ड्रेसवर वगैरे जाते फॅन्सी ज्वेलरी आहे ती सुद्धा एक साईडला मी स्टोअर केलेली आहे, एक साईडला गोल्डन ज्वेलरी स्टोअर केलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इयरिंगसाठी सुद्धा असा ॲडजस्टेबल बॉक्स घेऊ शकता. टिप नंबर 7, अशा पद्धतीचा तुम्ही ज्वेलरी बॉक्स सुद्धा घेऊ शकता. जर तुमच्याकडे ज्वेलरी खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बँगल्स आणि इयरिंग्स सगळं स्टोअर करायचं आहे तर अशा पद्धतीचा ज्वेलरी बॉक्स तुम्ही घेऊ शकता. इथे बघू शकता माझे जे छोटे छोटे गोल्डन कलरचे पॅन्डंट किंवा जे माझे मंगळसूत्र आहेत ते मी ते स्टोअर केलेले आहेत, जे एकदम मिनी आहेत आणि ते पटकन दिसतील, हरवणार नाहीत, ते छान असे मी ते स्टोअर केलेले आहेत. थोडेसे बँगल्स वगैरे ठेवलेले आहेत आणि मोस्टली मी ह्याच्यामध्ये ग्रीन कलरच्या बँगल्स ठेवते जेणेकरून त्या फुटू नयेत म्हणून. तर बघू शकता अशा पद्धतीने माझ्याकडे हा सुद्धा एक स्टोरेजसाठी छान असा बॉक्स आहे ज्वेलरी ऑर्गनाईज करण्यासाठी. तर अशा पद्धतीचा सुद्धा बॉक्स तुमच्याकडे असेल तर तो छान असा तुम्ही ऑर्गनाईज सुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीचा बॉक्स तुम्हाला जर हवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याची जर लिंक हवी असेल तर ती सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. टिप नंबर 8, तसेच रोजच्या वापरात येणारे जे आपले क्लेचर्स वगैरे असतात किंवा छोटे छोटे पिन्स वगैरे असतात, तर अशा पद्धतीचा एखादा बॉक्स वगैरे तुमच्याकडे असेल जो घरात पडलेला असेल. मी जो हा वॉचचा बॉक्स आहे तो यूज केलेला आहे, ते 2 सेशन आहेत. अशा पद्धतीचे तुमच्याकडे घरात भरपूर सारे बॉक्स पडलेले असतील कशाचे ते तुम्ही छान असे जी रेग्युलर आपली ज्वेलरी आहे ती ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. बघू शकता मी ते छोटे छोटे वस्तू अगदी दररोज लागणारे झटपट आपल्याला हाताला याव्यात अशा मी ज्या आहेत त्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत. तर अशा छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी असे घरात जे
रिकामे बॉक्स आहेत ते असे छान असे पार्टमध्ये करून अशा एखाद्या बास्केटमध्ये सगळे एकत्र अरेंज करून तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून आपल्या वस्तू ज्या आहेत ते इकडे तिकडे पडणार नाहीत आणि आपल्याला जागच्या जागी भेटतील. त्यासाठी आपण ज्या डेलीच्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या छान अशा एखाद्या बास्केटमध्ये किंवा एखाद्या अशा तुमच्याकडे छोटे छोटे बॉक्स असतील तर त्याच्यामध्ये स्टोअर करून नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही छान असं ऑर्गनाईज करू शकता. तसेच टिप नंबर 9 बघू शकता, इथे हा जो पाऊच आहे तो मी मस्त की घेतलेला आहे. हा पाऊच तुम्हाला अगदी डीमार्टमध्ये कुठेही तुम्हाला भेटून जाईल. तर अशा पद्धतीचा एखादा पाऊच तुमच्याजवळ ठेवा. जेव्हा किंवा तुम्ही कुठे बाहेर जात असाल 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी तर ते अशा पद्धतीचा तुम्ही पाऊच नक्की तुम्ही सोबत घेऊ शकता, कॅरी करू शकता. बघू शकता याच्यामध्ये छोटासा मिररसुद्धा आहे. तिथे आपल्याला काजळ, पेन्सिल, ब्रशेस वगैरे ठेवण्यासाठी छान छान छोटे छोटे खणसुद्धा आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे प्रोडक्ट्स वगैरे आहेत छोटे मोठे जे बेसिक तुमचं स्किन केअर रुटीन फॉलो करण्यासाठी तुम्ही यूज करू शकता ते सुद्धा तुम्ही कॅरी करण्यासाठी अशा पद्धतीचा एखादा पाऊच नक्की ट्रॅव्हलिंगसाठी तुम्ही घेऊ शकता. बघू शकता तो बऱ्यापैकी मोठा आहे आणि त्याच्यामध्ये आपले बरंच सारं सामान जे आहे ते व्यवस्थित राहू शकतं आणि कुठे आपल्याला इकडे टाक तिकडे टाक पर्समध्ये कॅरी करण्याची गरज नाही आहे. अशा एखाद्या पाऊचमध्ये टाकून तुम्ही छान असं कॅरी करू शकता. तसेच टिप नंबर 9 बघू शकता, आता दिवाळी झाली आहे, सगळ्यांना साड्या मस्तपैकी नवीन घेतल्याच असतील तर साडीमध्ये असा जो पेपर येतो त्याचं छान असं युटिलाइज करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता असे जे आहेत ते पेपर कट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपले इयरिंग जे आहेत ते छान असे स्टोअर करून घ्यायचे आहेत. कारण की काय होतं की बऱ्याच वेळा आपण इयरिंग इकडे तिकडे टाकतो आणि त्याचा एखादा पेअर हरवतो, तो हरवू नये म्हणून अशा पद्धतीने तुम्ही हे सुद्धा हॅक नक्की यूज करू शकता. अशा पद्धतीने तुमचे इयरिंग्स जे आहेत ते छान असे पेअरमध्ये लावून तुम्ही छान असे ह्या पेपरचा यूज करू शकता. तसेच तुमच्याकडे इयरिंग स्टोरेजचा बॉक्स नसेल तर असं एखादा पाऊच घ्या आणि पाऊचमध्ये छान असे जे इयरिंग्स आहेत ते तुमचे छान असे पेअरने जॉईंट करून छान असे एखाद्या पाऊचमध्ये अशा बंद करून ठेवू शकता, जेणेकरून झटपट मस्तपैकी तुम्हाला इयरिंग स्टोरेज करण्यासाठी छान अशी जागासुद्धा होणार आहे. छान असे तुमचे इयरिंग्स व्यवस्थितसुद्धा राहणार आहेत आणि अशा पद्धतीने मस्तपैकी हा एकसुद्धा तितकाच युजफुल आहे, तर नक्की ट्राय करा. तसेच काही महिला असतात किंवा मुली असतात त्यांना इयरिंग्सचा इतका सारा शौक असतो, त्यांच्याकडे भरपूर सारे इयरिंग्स असतात. त्यांनी जरूर माझ्या मते असा जो इयरिंग स्टोरेजचा बॉक्स आहे तो नक्की घ्यावा. बघू शकता ह्याच्यामध्ये ॲडजस्टेबल खण आहेत. ते तुम्हाला ॲडजस्टेबल नको असेल तर डायरेक्टली असा एकदम सेट केलेला सुद्धा असा बॉक्स येतो किंवा असा ॲडजस्टेबलसुद्धा मिळतो. तर ॲडजस्टेबल मला वाटतं की बेटर आहे, कारण की आपले जे इयरिंग्स आहेत ते छोटे मोठे असतात ज्याच्यामुळे आपण ॲडजस्टेबल करून छान असे इयरिंग्स आपल्याला सेट करता येतात. तर नक्की हा बॉक्ससुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. तसेच बघू शकता अशा पद्धतीचे दिवाळीमध्ये मिठाई वगैरे टाकून बरेच सारे बॉक्स येतात. अशा पद्धतीचे बॉक्ससुद्धा तुम्ही छान असे ज्वेलरी ऑर्गनाईज करण्यासाठी यूज करू शकता. इथे बघू शकता जे माझे हेअर ॲक्सेसरीज आहेत त्या छान असे स्टोअर करण्यासाठी मी हा बॉक्स यूज केलेला आहे. तर असे बॉक्स न फेकून देता अशा पद्धतीचे बॉक्ससुद्धा तुम्ही छान असे युटिलाइज करू शकता आणि ज्या आपल्या वस्तू आहेत त्या छान असे व्यवस्थित राहण्यासाठी छान अशी मदत होते. तर बघू शकता मी दिवाळी झाल्यानंतर हा लगेचच ब्लॉग बनवलेला आहे, कारण की सगळ्यांची ज्वेलरी जी आहे ती सगळ्यांनी यूज केली असेल आणि इकडे तिकडे ठेवून दिली असेल. तर ज्वेलरी कशा पद्धतीने आपण छान अशी मस्तपैकी ऑर्गनाईज करू शकतो त्यासाठी मी हा स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे. कारण की आता सगळ्यांची ज्वेलरी छान अशी सगळेजण ऑर्गनाईज करत असतील तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या डब्यांमध्ये छान छान अशी ज्वेलरी ऑर्गनाईज करून तुम्ही छान असे तुमचे जे आहे ते बॉक्सेस व्यवस्थित छान असे ठेवू शकता, ज्याच्यामुळे तुमचा स्पेससुद्धा जास्त घेणार नाही आणि ज्वेलरीसुद्धा छान अशी व्यवस्थित राहते. तर अशा पद्धतीने मैत्रिणींना तुम्ही छान अशी ज्वेलरी ऑर्गनाईज करू शकता. अगदी झटपट तुम्हाला ज्वेलरी अगदी सहज मिळेल आणि तुमची ज्वेलरीसुद्धा छान राहण्यासाठी छान अशी हेल्पफुल टिप्स आहेत. तर आय होप तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून भरपूर छान असे छोटे छोटे टिप्स तुम्हाला मिळाले असतील. अशा पद्धतीने तुम्हाला छान असं ज्वेलरी ऑर्गनाईज करण्यासाठी छान अशी हेल्प होणार आहे. जर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका. तसंच सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला छान असा पाहायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. चला व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद.